जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीचे जनक, तर जनक का 6 पार्ट आता सुरू होत आहे. पार्ट 6 आता सुरू होत आहे आणि हा खूपच इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे. तुम्हाला खूप जास्ती मजा येणार आहे ह्याची गॅरंटी. चलो सुरू करेल. आता आपण पोर्तुगीजांना निपटवत होतो, आपण सिद्धीजना निपटवत होतो. हू वॉज दी बिगेस्ट पॉवर? त्यांच्यामध्ये असं म्हणतात की सन नेवर सेट्स इन देअर किंगडम. कोण? ब्रिटिशर्स. राईट. ब्रिटिशर्स हे खूपच त्यांचं चिवट अशी माणसं, हेकेखोर. आम्ही म्हणजे कोणतरी खूप मोठे. दे वर हॅविंग टेक्नॉलॉजीज ॲज वेल. त्यावेळेस त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीज वगैरे सगळं सुद्धा होत्या. मी नाही असं म्हणत नाही, पण स्टील आपण त्यांनाही निपटवत होतो. ही आपली खासियत आहे. एनिवेज स्टार्ट व्हिडिओज. माहुली आणि दुर्गाडी हे 2 किल्ले जे सी फोर्स म्हटलं हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले होते. माहुली आणि दुर्गाडी. ह्याच्या मागे मला थोडंसं जावं लागेल, बिकॉज तुम्हाला आठवण करून द्यावं लागेल. पार्ट 3 मध्ये मी एक नाव घेतलं होतं ज्यांचं नाव होतं कॅप्टन रिचर्ड केनविन. A name which I took in the part 3 and I told you to remember it. The name was Captain Richard Kenwin. ज्यावेळेला आपली नेव्ही आली 1664ला डिसेंबरच्या रात्री, त्यावेळेला कॅप्टन रिचर्ड केनविन काय म्हणाला होता आठवत आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं. तो असं म्हणाला होता, त्याने एक लेटर पाठवलं होतं तिकडे लंडनला. इन दॅट लेटर वी रोट, त्यांनी हे लिहिलं होतं की मला फक्त एकच अस्सल फ्रिगेट द्या. ही मराठ्यांची नेव्ही, त्यावेळेला 30 बोटी होत्या, मी मराठ्यांची नेव्ही 2 दिवसात उद्ध्वस्त करेन. आठवतं हे शब्द? पार्ट 3 बघा तुम्ही. पार्ट 3 पार्ट 4 मध्ये आलेले, जाऊन तुम्ही बघा. यू विल गेट माय वर्ड्स देअर. हे पण नाव होतं कॅप्टन रिचर्ड केनविन. या. सो नाव ऑन इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये हे सर्व काही सापडतं. तुम्ही जाऊन हवं तर बघू शकता. ठीक आहे. माहुली आणि दुर्गाडी किल्ला आपण घेतला होता. नाव कम्स टू दी वॉर, जे आणखी 2-3 वर्ष, पण जे मेन वॉर आहे ते खांदेरीचं युद्ध. एका दिवशी एक कॅप्टन, त्याचं नाव येईल पुढे, तो कॅप्टन त्याच्या 2 ते 3 बोटी घेऊन चालला होता खांदेरीला. त्याला सकाळी काही बोटी दिसल्या, आवर बोट्स, मराठा बोट्स त्याला दिसल्या, ज्यावरती भगवे आपले झेंडे होते ते फडकत होते. अशी झेंडे भगवे फडकत होते. हे अंडरस्टूड की अरे हे मराठे खांदेरी पेटावरती काय करतात? व्हॉट मराठास आर डुईंग ऑन दी खांदेरी पेट? ही वॉज इन अ क्वेश्चन, ही वॉज कन्फ्यूज. तो जस्ट पुढे आला आणि त्यांनी तिकडे तो 3 बोटी घेऊन आला होता. हिज नेम वॉज कॅप्टन आयझन डॅनियल ह्यूज. आयझन डॅनियल ह्यूज तिकडे 3 बोटी घेऊन आला आणि त्यांनी तिकडे एकाला विचारलं. आता इकडे मी पार्ट 5 मध्ये मी परपर सांगतो. मी पार्ट 5 मध्ये मी सगळी नावं सांगितली आहेत, जी आपले मेन ॲडमिरल्स होते, जे मेन लीडर्स होते नेव्हीचे. त्यांची माणसं कोण होती हे तुम्ही सांगितलं आहे. आगरी, कोळी, खारवी, दालदी, भंडारी. पण त्यांचे लीडर्स, आपले जे लीडर्स होते ते कोण होते ते पण सांगितलं आहे. मी का हा विषय काढतोय? कारण आता एक नाव पुढे येईल, मायनाक भंडारी. कॅप्टन आयझन डॅनियल ह्यूज हा 3 बोटी घेऊन, ज्यावेळेला त्यांनी हे सगळं बघितलं की तिकडे काही बोटी आहेत मराठ्यांच्या, त्यावरती झेंडा तिकडे फडकतोय, म्हणजे आपले भगवे फडकत आहेत, तो तिकडे आला आणि त्यांनी त्या त्यांनी तिकडे एकाला विचारलं, तुमचं हे इकडे काय चालू आहे? हे आमचं बेट आहे, हे बेट तू खाली कर, सगळं तो सामान घेऊन तू इकडनं निघून जा. डॅनियल ह्यूज आपल्या लोकांना हे सांगतोय, हे तुमच्या बोटीकडे का उभे आहेत, तुमच्याकडे काय चालू आहे, हे बेट आमचं आहे, तुम्ही इकडनं निघून जा. रिप्लाय, सो दे आर लीडर्स. सो मायनाक भंडारी कम्स टू पिक्चर नाव. मायनाक भंडारीने उत्तर दिलेलं आहे त्याला, डॅनियल ह्यूजला, तू कोण? मी तुला ओळखत नाही. तू कोण? मी तुला ओळखत नाही. ही आमची जागा आहे, तू इकडनं निघून जा. मी फक्त माझ्या राजाचं ऐकतो. हे वाक्य आहे. हे वाक्य सुद्धा तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तो असं मायनाक भंडारीने ते उत्तर दिलं. दिस रिपोर्ट वेंट्स टू मुंबई अँड देन टू सुरत. हा रिपोर्ट आधी मुंबईला गेला आणि मग हा रिपोर्ट गेला सुरतला. जनरल रॉन्जर वॉज द डेप्युटी गव्हर्नर. जनरल रॉन्जर डेप्युटी गव्हर्नर होता, जो मुंबईला होता. त्यांनी हा रिपोर्ट सुरतला पाठवला. पण अल्टिमेट पॉवर्स जनरल रॉन्जरच्या हातात होतं की आपण काय करावं. तर जनरल रॉन्जरनी ऑर्डर्स दिल्या. काय ऑर्डर्स दिल्या? अटॅक ऑन खांदेरी. अटॅक ऑन खांदेरी. वॉर स्टार्ट्स 1679. 29 ऑगस्ट 1679 खांदेरी वॉर स्टार्ट्स. हे सगळं होईपर्यंत, रिपोर्ट जाऊन येऊपर्यंत वगैरे सगळं संध्याकाळ झालेली होती. आता प्रश्न असा आहे ना की त्याच्यामध्ये इन द मीन टाईम काय घडलं हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे, बिकॉज सगळी सुज्ञ प्रेक्षके नॉलेज तर मिळायला पाहिजे, इन डेप्थ मिळायला पाहिजे. थिंग इज की अटॅक ऑन खांदेरी वगैरे सगळं ठीक आहे हो, पण मी काय सांगलं तुम्हाला, तारीख काय सांगितली? 29 ऑगस्ट होती. 1679 ही गोष्ट आहे. 29 ऑगस्ट होती.
ठीक आहे. नाव द थिंग इज की ह्यांच्या सगळ्या फ्रिगेट्स म्हणा किंवा ह्यांचे फायटर बोटी म्हणा ब्रिटिशर्स ह्या सगळ्या ते लोक त्यावेळेस ठेवायचे स्वाली होलला. व्हॉट इज स्वाली होल? स्वाली होल हे बंदर आहे, सुरतच्या बंदराला म्हणतात स्वाली होल. स्वाली होल थोडं आतल्या साईडला येतं, सुरतपासून थोडंसं आतल्या साईडला येतं. तर स्वाली होलला ह्यांच्या सगळ्या बोटी होत्या. तुम्ही अटॅक पण म्हणताय, बोटी कुठे आहेत? तर त्या 3 बोटी आयजन डॅनियल ह्यूजकडे होत्या, त्या स्मॉल होत्या. मग ह्यांनी काय केलं ब्रिटिश लोकांनी? बरं, त्यावेळेस स्वाली होलचा जो त्यांचा मेन हे होता, कॅप्टन होता, तो होता कॅप्टन जॉर्ज ऑक्झिडन. ही वॉज अ कॅप्टन ऑफ द सुरत ड्युरिंग दोज डेज 29 ऑगस्ट वगैरे, म्हणजे 1679ला. तो म्हणाला की सगळ्या बोटी इथे बांधलेल्या आहेत, पावसाळ्यात आम्ही बोटी कसं काय प्रोव्हाइड करणार? पण हे आहेत ब्रिटिशर्स. म्हणून ह्या पार्टच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं, ही चिवट लोक, उद्दाम लोक, हुशार आहेत, टेक्नॉलॉजी पण ह्यांच्याकडे. ह्यांनी काय केलं? ह्यांनी 2 बोटी हायर केल्या आहेत, 2 मोठ्या बोटी हायर केल्या आहेत. कोणाकडून? मिस्टर गॅप करून यांनी 2 बोटी हायर केल्या. त्या 2 बोटी ज्या हायर केल्या मिस्टर गॅप करून, त्यांची नावं आहेत हंटर अँड रिव्हेंज. आय रिपीट, ब्रिटिशर्सने 2 बोटी हायर केल्या मिस्टर गेप करून. त्या 2 बिग बोट्स होत्या. त्या 2 बोट्सची नावं आहे, एकाचं नाव हंटर, एकाचं नाव रिव्हेंज. त्यांनी हायर केल्या. आणि काही नावं आता तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील, म्हणजे लागतील. कारण टोळेपर्यंत संध्याकाळ झाली होती. संध्याकाळपर्यंत हे सगळे उद्योग त्या लोकांनी केले. जॉर्ज जो आहे, जेरॉर्ड ऑन्जर जो आहे तो, जॉर्ज ऑक्झिडन जो आहे तो, नंतर हे जे कॅप्टन्स आहेत, कॅप्टन डॅनियल ह्यूज जो आहे तो, हे सगळं त्यांनी केलं. नाव कम्स इन टू पिक्चर की जे ॲक्च्युअल वॉरवरती आले ती लोकं होती. हू आर दोज पीपल फ्रॉम द ब्रिटिशर्स साईड्स ज्यांनी खानदेरीवरती अटॅक केला? सिनियर कॅप्टन मिंची वॉज देअर. Junior Captain Thorpe was there. Sergeant North was there. Captain Richard Kenwin was there. Captain Molly Wearer was there. ही काही नावं आहेत. हे 6 लोक जी मेन नावं सापडतात, जी 13 छोट्या बोटी आणि 2 मोठ्या बोटी घेऊन आपल्यावरती त्यांनी अटॅक केला खांदेरीवरती. संध्याकाळ झाली तरीही ही लोक गेपकडनं बोटी घेऊन, स्मॉल बोटी अरेंज करून, ही 6 लोक आपल्या ताफ्यासोबत आली. सिनियर कॅप्टन मिंचीनी थोरपेला सांगितलं होतं, अटॅक आत्ता करू नकोस, संध्याकाळ झालेली आहे. कॅप्टन थोरपे एक थोडंसं विक्षिप्त कॅरेक्टर आहे. कॅप्टन थॉर्प, THORP, कॅप्टन थॉर्प हे थोडंसं विचित्र कॅरेक्टर आहे ब्रिटिशर्समधलं. तर नॉट ऑल ब्रिटिशर्स अ व्हेरी इंटेलिजंट, प्लीज. सो त्यापैकी हा होता एक. ज्युनियर कॅप्टन थॉर्पला सिनियर कॅप्टन थॉर्पनी सांगितलं, सिनियर कॅप्टन, ज्युनियर कॅप्टन असे त्या पोस्ट असतात. तर त्या ज्युनियर कॅप्टन थॉर्पला सांगितलं, नो यू डोंट अटॅक नाव, इट्स इव्हिनिंगला. त्यावेळेस समुद्रामध्ये अटॅक करणं मुश्किल होतं, कारण कॅप्टन मिंची हा हुशार माणूस होता आणि त्याला हे माहीत होतं की मराठ्यांच्या बोटी रात्री तरबेजली, म्हणजे खूप हुशारीने कामं करतात आणि ते हुशार आहेत आपल्या, म्हणजे आपण हुशार आहोत त्यांच्यापेक्षा रात्री काम करण्यामध्ये. संध्याकाळ झाली होती, अंधार पडत होता. तरी पण हा थोरपे तिकडे गेला. ह्याचा उल्लेख तुम्हाला सापडतो, इंडेप्थ मी तुम्हाला सांगतो, ह्याचा उल्लेख सापडतो. तर थोरपे तिकडे गेला, त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला. काय झालं माहीत नाही, तो त्या बोटीवरून खाली पडला, तर त्याच्या डोक्याला लागलं. ज्युनियर कॅप्टन थोरपला सिनियर कॅप्टन मिंचीने सांगितलं, अटॅक करू नको, संध्याकाळ आहे, ही वेळ नाही आहे, डोंट गो अटॅक ऑन खांदेरी नाव, आपण उद्या जाऊ. नाही, हा अतिताई माणूस होता, हट्टी माणूस होता. हा तिकडे गेला आणि त्याने त्या अटॅक तिकडे केला. हा समुद्रामध्ये पडला. बरं, एवढाही उल्लेख सापडतो की हे सगळं बघून सिनियर कॅप्टन मिंचीने आपल्या डोक्याला हात लावून घेतला. हे उल्लेख आहेत, हे फॅक्ट्स आहेत. ठीक आहे, हे झालं. कॅप्टन थॉर्प तिकडनं परत आले. ज्युनियर कॅप्टन थॉर्प तिकडनं परत आला. सकाळची वेळ होती. नाव सी माणूस कसा असतो, म्हणजे मला असं वाटतं की त्याला हे क्रेडिट घ्यायचं होतं की मी खांदेरी जिंकू शकतो, बिकॉज वी आर ब्रिटिशर्स, वी आर दी दर्यावरती पर्सन्स. सो आपण खांदेरी जिंकू शकतो. आपण वॉरमध्ये आहोत खांदेरीच्या स्टार्टिंगमध्ये. ऐका, व्हॉट हॅपन नेक्स्ट की सकाळी बाचाबाचीचा आवाज आला सिनियर कॅप्टन मिंचीला. ते बघतात तर काय, हा ज्युनियर कॅप्टन थॉर्प आपली बोट घेऊन तिकडे गेला, 10 माणसं घेऊन हा आपला तिकडे गेला आणि अटॅक ऑन खांदेरी. बरं, त्याही भांगडीमध्ये सिनियर कॅप्टन सगळे उल्लेख आहेत, हे डीपमध्ये मी तुम्हाला सांगतोय वॉरवरती काय चालू आहे, सीवॉरवरती काय चालू आहे. तर त्याही परिस्थितीमध्ये सिनियर कॅप्टन मिंची त्याला म्हणतात, अरे थांब, सार्जंट नॉर्थला मी पाठवतो तुझ्या हेल्पसाठी. ह्याचे काय शब्द आहेत ना, डोंट वरी, मी हे हँडल करीन, मी एकटा हे हँडल करीन, मी अटॅक करणारच. इन द मीन टाईम ॲम्बुश असतं, ते भले आर्मीचा वॉर असो, नेव्हीचं असो, एअरफोर्सचा संबंध नाही, नेव्ही असो किंवा आर्मीचा असो, ॲम्बुश इज ऑलवेज अ ॲम्बुश.
व्हॉट यू मीन बाय ॲम्बुश, AMBUSH. तुम्ही समोरासमोरून अटॅक करत असता एकमेकांच्या वरती आणि ॲम्बुशमध्ये काहीही होऊ शकतं. माणसांची डोकी त्यावेळेला फक्त एकच म्हणतात, मी माझ्या देशाकरता युद्ध करतोय, मला माझा देश वाचवायचा आहे. दुसरा म्हणतो, मला ह्या देशावरती अटॅक करून मी माझ्या कंट्रीचा प्राईड वाढवणार. हे असतं माइंडमध्ये. आणि त्यावेळेस माणूस अंधाधुंदी अटॅक करत असतो. इट इज नोन ॲज दी ॲम्बुश. सो त्या ॲम्बुशमध्ये काय झालं, एक खूप मोठी कॅज्युअल्टी झाली. ॲम्बुशमध्ये काय झाली, खूप मोठी कॅज्युअल्टी झाली. काय झालं, उल्लेख आहे, एक गोळी आली आणि ती थॉर्पच्या ज्युनियर कॅप्टन थॉर्पच्या गळ्यामध्ये गेली आणि थॉर्प फिनिश, डेड. सो हे नेक्स्ट डेला घडलेलं आहे. लगेच एक मोठी कॅज्युअल्टी ब्रिटिशर्सना आपण दिलेली आहे मायनाक भंडारीच्या अंडर. म्हणजे ते वॉर चालू असताना त्यावेळेस सिनियर कॅप्टन मिंचूने सांगितलं, गो अँड ब्रिंग हिज बॉडी बॅक. एक माणूस गेला. इट्स अ बिग कॅज्युअल्टी. इट वॉज अ बिग कॅज्युअल्टी फॉर ब्रिटिशर्स देअर. ह्याच्यानंतर काय झालं, ह्याच्यानंतर कॅप्टन ॲडल्ट्रनने एक ऑर्डर दिलेली आहे. कॅप्टन ॲडल्ट्रन गिवन वन ऑर्डर टू लॉक दी चॅनल्स ऑफ दी मराठास. ब्लॉकेड करा, तयार करा तुझे चॅनल्स ऑफ दी मराठास. व्हॉट डू यू मीन बाय दिस? व्हॉट इज द चॅनल? चॅनलचा अर्थ काय? चॅनल ब्लॉक करायचा अर्थ काय? चॅनल ब्लॉक करायचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. हे खांदेरीचं बेट आहे. हा पूर्ण समजा समुद्र आहे. हा पूर्ण समजा समुद्र हे खांदेरीचं बेट आहे. ही मेनलँड आहे. ही मेनलँड म्हणजे ही पूर्ण जमीन आहे. ही जमीन आहे. हे जमिनीपासून समुद्राच्या बेटापर्यंत जो समुद्राचा रस्ता येतो याला म्हणतात चॅनल. जिकडनं तुमचे आता आपलं तिकडे काय काम चालू होतं ते मी तुम्हाला सांगतो, मग मी तुम्हाला कळेल का. जिकडनं हे मेनलँडवरून या तुमच्या आयलंडपर्यंत खांदेरी बेटापर्यंत जो समुद्र आहे होता ह्याला म्हणतात चॅनल. ब्रिटिशर्स इकडे होते तर ते म्हणाले हे चॅनल तुम्ही ब्लॉक करा. कॅप्टन ॲडल्ट्रनची ऑर्डर होती की तुम्ही हे चॅनल ब्लॉक करा. जे की आपण तिकडे काय करत होतो खांदेरीवरती, तर आपण तिकडे तटबंदी बांधत होतो. तो तिकडे रेती होती, खडी होती, सिमेंट होती, बरंच काय होतं. आणि आपली रसद होती, आपले वेपन्स होते, आपले लोकं होते, त्यांचे कपडे होते, बरंच काय होतं. आणि आपल्या रसद तिकडनं येत होती, सिमेंट येत होतं, सर्व आपलं येत होतं. तर ते म्हणाले हे चॅनल तुम्ही ब्लॉक करा. कॅप्टन ॲडल्ट्रनची ही ऑर्डर आलेली आहे. दुपारपर्यंत ते चॅनल ब्लॉक झालं. इन द मेन टाईम हे चॅनल जवळजवळ असे उल्लेख आहे की 1.5 ते 2 दिवस ब्लॉक राहिला. आपण लिटरली मेटाकुटीला आलो होतो. बट मायनाक भंडारी सो ब्रिलियंट, नेम इट सेल्फ भंडारी, त्याला माहिती होतं की चॅनल जे त्यांनी ब्लॉक केले ते आपण कसं काय तोडायचं. पण समोरच्याला फसवत राहायचं ही आपली ताकद आहे. आपण काय करणार हे समोरच्याला कळून द्यायचं नाही. मायनाक भंडारीनी त्याची काही माणसं पाठवून ते जे ब्लॉक होतं चॅनलचं ते ब्लॉक तोडलं. आणि ते ब्लॉक तोडल्याच्या नंतर ते ब्लॉक तोडताना ब्रिटिशांच्या बऱ्याच बोटी सिंक झाल्या, बऱ्याच माणसांना आपण संपवलं. सो दिस हॅपन्स. हे घडलेलं आहे. खांदेरी वॉरमध्ये ही डीप इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येते. हे घडलेलं आहे. आता ते चॅनल तुटलं, चॅनलला ब्लॉक होतं तो तुटला. सो आपली रसद परत सुरू झाली. जी रसद तिकडे आपली होती, जी 1.5-2 दिवस तिकडे ठेवली होती, जी येत नव्हती, ती सगळी एकदम आपल्याला आली. सो आपली सुद्धा पॉवर एकदम वाढली. नाव आता ह्याच्यामध्ये कॅप्टन मॉलिवेरचा पार्ट प्ले होतो. हे सगळं रेस्पेक्टेड सिनियर कॅप्टन मिंचूच्या सांगण्यावरून होत होतं म्हणा किंवा त्यांच्या परमिशन्सनी होत होतं म्हणा, हे सगळं चालू होतं. ह्याच्यामध्ये कॅप्टन मॉलिवेरने मग काय केलं, कॅप्टन मॉलिवेरने मग रिइन्फोर्समेंट करवली. रिइन्फोर्समेंट घडलेली आहे. व्हॉट डू मीन बाय रिइन्फोर्समेंट? तुमची सेना किंवा तुमचं हत्यार जे असतं ते ज्यावेळेला कमी होतं त्यावेळेला ती जी उडी तुम्ही जी भरून काढता, त्याकडे तुम्ही जी परत सगळी सेनाने परत तुमचे वेपन सगळे मागवता, ह्याला रिइन्फोर्समेंट म्हणतात. कसं कोणास ठाऊक स्वाली होलला असून सुद्धा काही बोटी परत ब्रिटिशर्सने अरेंज केल्या होत्या. तो रिइन्फोर्समेंट त्यांनी केली होती. आता ॲक्च्युअल पार्ट प्ले होतो आगळे कोळी भंडारी खारवी दालदी यांचा. काय प्ले होतो, मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की रात्रीच्या वेळेस आपली नेव्ही अत्यंत ॲक्टिव्ह असायची आणि समोरचा माणूस आपल्याला रात्री हारूच शकत नसेल. गिव्ह मी अ सेकंड. नाव हिअर हे सगळं चालू असताना ते रिइन्फोर्समेंट आली. रिइन्फोर्समेंट एक रात्री तिकडे राहिली, शांत राहिली. नेक्स्ट डेला सकाळी परत बघतात सार्जंट नॉर्श जो होता तो तिकडे गस्त घालायचा. तर सार्जंट नॉर्सनी बघितलं की त्या आईला हे मराठांच्या बोटीवरती तर आता भगवे झेंडे नाहीत पण पांढरे बावटे लावलेत. मी काय म्हणतो नीट ऐका. मराठांच्या बोटींवरती
भगवे झेंडे ना तर पांढरे बावटे राहिलेत. नाव ती थिंग इज की दऱ्यावरती लोकांना याचं काही सायन्स असतात ते माहीत असतात. सो ते म्हणाले अरे आय थिंक मराठे बहुतेक आपल्याला सरेंडर होत आहेत. ते म्हणाले बहुतेक मराठे आपल्याला सरेंडर होत आहेत. सार्जंट नॉश परत आला. त्यांनी सिनियर कॅप्टन मिंचीची परमिशन घेतली जाऊन काय करू. तर सिनियर ते मिंची म्हणजे गो अँड आस्क देम काय रिझन आहे. म्हणजे तुम्ही सरेंडर करता ना, चला व्हेरी गुड, जा तुम्ही त्यांना सांगा तुम्ही सरेंडर होता वा, ठीक आहे आम्ही वी ॲक्सेप्ट युअर सरेंडर्स. तर त्यानंतर तिकडे आपलं त्यांची लोकं आली आणि त्यांनी आपल्याला विचारलं अच्छा तुम्ही आता आम्हाला सरेंडर करतात. मायनाक भंडारीच्या लोकांनी सांगितलं सरेंडर काय असतं. नाही तुम्ही म्हणे आता आम्हाला म्हणजे ॲक्सेप्ट करता की आता तुम्हाला भांडण नको आहे, तुम्ही शांतता तुम्हाला पाहिजे असं तसं. म्हटलं की नाही असं काय नाही आहे. मग सार्जंट नॉशने विचारलं मग हे काय, हे पांढरे बावटे मग तुम्ही का लावलेत. ते आपल्या लोकांनी उत्तर दिलं तुम्हाला काय करायचं. ही म्हणे आमच्या माणसांसाठी म्हणे निशाणी आहे. आपले लोक उद्धटपणेच त्यांना उत्तर द्यायची तुम्हाला काय करायचं. ही म्हणे आमच्या माणसांसाठी निशाणी आहे म्हणे पांढरे बावटे. ब्रिटिशांचं डोकं फिरलं, ते परत आले. व्हॉट टू डू. त्यांनी त्या दिवशी आपल्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण समुद्रामध्ये काही उलटा पालती असल्याकारणे तो त्यांचा फिअर्सफुल अटॅक त्यांना करता आला नाही. संध्याकाळ होता परत तो दिवस शांत झाला. रिचर्ड केरविन नाव आठवतंय, आता त्याचं येईल ऐका. मी काय म्हणतो ऐका. रिचर्ड केरविनचं येईल. मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये सांगितलं, नाव लक्षात ठेवा. पार्ट 4 मध्ये आता तो रिचर्ड केरविननी काय सांगितलं होतं हे मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंग सांगितलं. तो काय म्हणतो हे नीट ऐका. रात्री आपल्या बोटी गेल्या, रिइन्फोर्समेंटच्या ज्या बोटी होत्या ब्रिटिशर्सच्या, त्यावरती आपण अटॅक केला, त्यांची बरीचशी हानी केली, बोटी लिटरली तोडल्या. त्यांची लोक आपल्यावरती अटॅक करायला यायची तर आपण परत गायब होऊन जायचो. ती यायची तिकडनं तर आपण परत उलटं फिरून आपण तिकडनं परत, आपल्या बोटी शिराच्या नव्हत्या. सो आपण वाऱ्यावर डिपेंड नव्हतो. मी आधी पण सांगितलं आपण रोविंग करायचो, आपण वल्लावायचो. सो आपण डोकं आणि ताकद दोघांची एकत्र करून आपण त्यांना हे करत होतो, म्हणजे काय जरा बसवत होतो. तो वॉरमध्ये लिटरली ते लोक एवढे वैतागले की कॅप्टन रिचर्ड केरविनचं एक लेटर गेलेलं आहे, नॉट टू सुरत, नॉट टू मुंबई, बट टू लंडन. आता हे वाक्य मला खूप आवडतं, खूपच आवडतं मला हे वाक्य. 1664ला त्यांनी हे सांगितलं होतं. कॅप्टन रिचर्ड केरविनने एक लेटर लिहिलं होतं. मी परत रिपीट करतो बिकॉज तुमच्या डोक्यात राहील की ज्यावेळेला मराठ्यांची नेव्ही आली त्यावेळेला त्यांच्या मराठ्यांची नेव्ही आली 1664 डिसेंबर नाईटला. रिचर्ड केरविनने लेटर लिहिलं त्याच वेळेस की यांच्या 30 बोटी आहेत, पण तुम्ही मला फक्त एक अस्सल फ्रिगेट पाठवा, मी हे पूर्ण मराठा नेव्ही संपवून टाकेन. 1664चं लेटर आहे. 1679 खांदेरी वॉर. What letter, which letter again written by the Richard Kerwin to London? What he wrote? तो काय लिहितो माहिती आहे? Those creepy Maratha boats deceives us to admiration. We want such boats in our navy. I repeat, कॅप्टन रिचर्ड केरविन 1679 खांदेरी वॉरला एवढा वैतागला होता की तो त्यांना तिकडे हे लिहितो लंडनला. Those small Maratha creepy boats deceives us to admiration. We want such boats in our navy. 1664ला काय म्हणतो, एक फ्रिगेट पाठवा आम्ही संपवेन. आता काय म्हणतो, अशा बोटी आम्हाला आमच्या नेव्हीत पाहिजेत. It proves lots of things, friends. छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही, छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोटी 6 पण सी सुपर पॉवर्सना संपवत होते. जेरबंद सोडा हो, फाळून सोडा, संपवत होते. ताकद बघा. हे वाक्य मी तुम्हाला हेच सांगेन कारण हे आलं कुठून हे जरा तुम्ही आधी लक्षात ठेवा. हे त्या लोकांच्या टोटून आलं जे असं म्हणायचे, ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्स. आय रिपीट, ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्स. हे त्यांचं वाक्य आहे. ते हे म्हणतात की आम्हाला अशा बोटी आमच्या नेव्हीत पाहिजेत. त्यांनी कधी हे वाक्य सिद्धीच्या बोटिंग करता, स्पॅनिशच्या, स्पेनच्या, फ्रेंचच्या, डचच्या, पोर्तुगीजच्या बोटिंग करता असं कधीही ते बोलले नाहीत. ते फक्त आमच्या नेव्हीच्या बोटिंग करता बोललेत, कारण त्या आमची नेव्ही आहे. एनिवेज लेट्स मूव्ह अहेड. हे मला तुम्हाला सांगत होतं हे युद्ध किती इम्पॉर्टंट होतं. आणि नंतर मग युद्धाचं काय, युद्ध आपण परत जिंकलो बिकॉज आपण गनिमी कालव्यात सुद्धा तरबेज छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही, त्यांचे स्पाय
गनिमी काव्यात सुद्धा तरबेज. हे युद्धचा शेवट झाला कसा मी तुम्हाला सांगतो. एका अफवेनी याचा शेवट केला. अफवा म्हणजे र्युमर. एक अफवा उठली तिकडे मुंबईला गेले, बिकॉज मुंबईहून खांदेरी जवळ होतं. मुंबईला गेली, अफवा काय उठवली आपल्या लोकांनी, त्यांच्या कानापर्यंत पोचवली. ती काय पोचवली? ती ही पोचवली की स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 6,000ची सेना घेऊन मुंबईच्या ब्रिटिशांवरती अटॅक करतायत. आय रिपीट, अफवा होती, रुमर होती, ती ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये पोचवली. ती आपल्या स्पाय लोकांनी पोचवली. ती रुमर काय होती? ती रुमर ही होती की स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 6,000ची सेना घेऊन मुंबईच्या इंग्रजांवरती अटॅक करतायत. याचा परिणाम काय झाला माहिती आहे? याचा परिणाम हे झाला, लगेच नेक्स्ट डेला ऑर्डर्स आल्या मुंबईकडून. आय थिंक जनरल ऑनजडनी दिले असतील डेप्युटी गव्हर्नरनी. खांदेरी वॉर थांबवा, तुम्ही मराठ्यांच्या बरोबर पॅक करा, ट्रीटी करा, तह करा. खांदेरी वॉर थांबवा, तुम्ही मराठ्यांच्या बरोबर पॅक करा, ट्रीटी करा, तह करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खांदेरी बेट त्यांना देऊन टाका. खांदेरी बेट त्यांना म्हणजे आपल्याला, म्हणजे मराठ्यांना देऊन टाका. ही जीत आहे आपली. काहीही छत्रपती शिवाजी महाराज 6,000 सेना घेऊन त्याच्यावर अटॅक करणार ही अफवा होती. ब्रिटिशर्स ना आपण त्यांच्या डोक्यात सुद्धा हरवत होतो. ॲक्च्युअल प्रॅक्टिकली हरवत होतो, सायकोलॉजिकली सुद्धा आपण जिंकत होतो. ते पांढरे बावट्याचं सांगायचं राहिलं, पांढरे बावटे आपण जे लावलेलं त्या ती एक ट्रिक होती समोरच्याला कन्फ्यूज करण्याची. एनिवेज, नाव हा पॅक झालेला आहे. हा पॅक आपल्याकडून रेस्पेक्टेड आनोजी दत्तानी साईन केलेला आहे. मराठ्यांकडून खांदेरी पॅक्ट विथ ब्रिटिशर्स जो साईन केला तो आनोजी दत्तानी साईन केलेला आहे. ही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची होती, बिकॉज इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ब्रिटिशर्सना आपण ह्या प्रकारे जेरबंद करत होतो, प्रॅक्टिकली, सीजवरती, सायकोलॉजिकली, सगळ्या प्रकारे. बिकॉज छत्रपती शिवाजी महाराज हे अनकम्पॅरेबल. 10 जनरल्स सोडा हो, 10 जनरल्स ऑफ द वर्ल्ड, 10 ग्रेटेस्ट जनरल ऑफ द वर्ल्ड सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टर समोर एकच जनरल उभं राहू शकत नाही. करेज तर दूरची गोष्ट झाली, चला करेज पकडलं सेम असं, पण कॅरेक्टर अफलातून. मी एकच सांगेन, जगामध्ये स्टेनलेस कॅरेक्टर कोणाचा असेल आत्तापर्यंत, तर मी फक्त एकाच व्यक्तीला मानतो. विथ ड्यू रेस्पेक्ट टू ऑल, मला कोणाला शिवाय द्यायच्यात किंवा नावं नाही, बट ड्यू रेस्पेक्ट टू ऑल, छत्रपती शिवाजी महाराज. स्टेनलेस कॅरेक्टर, अनबिलिव्हेबल. मॅनेजमेंट सुद्धा जबरदस्त. फ्लॉलेस प्लॅनिंग. तुम्ही कुठे, तुमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी सोडा, प्लॅन एच, आणि प्लॅन एनीच आम्ही जिंकणार. त्याच्यातच तुमचे खूप काय असतं. हे होतं छत्रपती शिवाजी महाराज. मला हा व्हिडिओ आणखी पुढे, नेव्ही अजून संपतच नाही आहे. एनिवेज हा व्हिडिओ मला आता संपवावा लागेल, बिकॉज ह्याच्या पुढे मला आणखी पण एक गोष्ट सांगायची होती, पण ती आता वेळ नाही आहे. सो मी हा व्हिडिओ इकडेच एंड करतो आणि पार्ट 7 येईल, लवकरच येईल, तो आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.